तुम्हाला देखील पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक शिकायचा आहे का? त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कटाची आमटी शिकायची आहे, तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटाची आमटी शिकायला भेटणार आहे. तीही अतिशय रुचकर झणझणीत अशी ही सातारा भागातील कटाची आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी भजी देखील आपली गरमागरम तयार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सगळ्यात स्पेशल अशी पुरणपोळी तर असतेच, पण त्याचबरोबर ही कटाची आमटी. तर आज हीच कटाची आमटी म्हणजेच आमटी झणझणीत अशी रसरशीत अशी ही भाजी कशी बनवायची हेच आपण बघणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. तर त्यासाठी तुम्हाला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि ते तुम्ही अशा पद्धतीने काप करून तेलामध्ये कांदा व्यवस्थित सगळा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला तेल टाकू शकता किंवा असाच हा कांदा भाजून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर का गावी असाल, तुम्ही जर का चुलीचा वापर करत असाल तर तुम्ही हा कांदा अशा पद्धतीने न भाजता डायरेक्ट चुलीमध्ये देखील टाकू शकता. त्याने अजूनच भाजीला छान अशी चव येते. या ठिकाणी बघू शकता मी लसूण वगैरे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे. तर आता यामध्ये मी हा भाजलेला कांदा मी यामध्ये टाकून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण अजून काय भाजून घ्यायचं आहे ते म्हणजे सुकं खोबरं. या ठिकाणी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते. ही सातारा भागातली आम्ही ज्या पद्धतीने आमटी बनवतो त्या पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत असू शकते. तर मी आमच्या सातारा भागामध्ये कशी आमटी केली जाते हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला आता या ठिकाणी आपण खोबरं छान असं भाजून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्येच मी काय करणार आहे, सेपरेट असा मसाला वगैरे नंतर टाकत बसणार नाहीये. तर याच्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होईल यासाठी मी लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला हे याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि एवढ्या गोष्टी मी टाकून घ्यायच्या आणि हे खोबरं वगैरे भाजून घ्यायचं लालसर वगैरे होईपर्यंत. असं खरपूस असं त्या ठिकाणी ते खोबरं भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या भाजीला घट्टपणा येतो, म्हणजे आमटीला. ॲक्च्युली आमटी जास्त घट्ट नसते बनवायची, ती कशा स्वरूपात बनवायची वगैरे हे देखील आपण पुढे बघणार आहोत. तर चला आता हे खोबरं वगैरे मी भाजून घेतलंय. तर ते आता या ठिकाणी आपण छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तुम्हाला अद्रक हवे असेल तर तुम्ही अद्रक देखील टाकू शकता. मी या ठिकाणी फक्त लसूण, खोबरं, सुकं खोबरं भाजून घेतले, कांदा चांगला भाजून घेतलाय. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर दाखवल्याप्रमाणे मी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भजी करण्यासाठी. कसं असताना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप वेळ लागतो, त्यासाठी व्यवस्थित वेळेचं नियोजन करून अशा गोष्टी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक पटकन आवरू शकता. तर या ठिकाणी बघा त्या कढईमध्ये मी ज्या कांदा वगैरे भाजून घेतला त्याच्यामध्ये लगेच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि दुसरीकडे तर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं कडकडीत. त्यामध्ये कढीपत्ता चांगला टाकून घेतला आणि जिरं मोहरी देखील चांगलं कडकडीत त्या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. जिरं मोहरी आणि कढीपत्ता चांगला कडकडला ना तेलामध्ये, तर त्याचा जो सुगंध असतो तो आमटीमध्ये उतरला जातो आणि त्याच्यामुळेच आमटी खूप छान लागते. आता हा मसाला मी वाटून घेतला, त्याच्यासाठी मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण आपण गरम गरम त्या ठिकाणी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला, त्याच्यामुळे गरजच पडली नाही पाण्याची वगैरे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे वाटण बारीक करून घ्यायचं आणि तेलामध्ये खूप छान असं परतून घ्यायचं. मेन बेस जर का चांगला असेल तरच ते पुढं व्यवस्थित लागणार आहे. त्यासाठी तुम्ही मसाला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा मी दाखवल्याप्रमाणे. या बाजूला दुसरीकडे आपलं तेल वगैरे गरम होते आणि दुसरीकडे आपण आमटीची तयारी आपली चालू आहे. त्याचप्रमाणे पुरणपोळी लुसलुशीत फुगलेली आणि भरपूर पुरण असं असणारी पुरणपोळी कशी बनवायची, एकदम मऊ, म्हणजे तोंडात घालताच असं छान असं फील झालं पाहिजे. खूप छान अशी पुरणपोळी आपल्या तोंडामध्ये विरघळली पाहिजे, अशी पुरणपोळी कशी बनवायची याचा देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो देखील तुम्ही जाऊन बघा. मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. खूप छान पुरणपोळी झाली होती माझी. तर नक्कीच तुम्ही होळीला त्याचप्रमाणे आपल्या गुढीपाडव्याला नक्कीच ट्राय करू शकता. तर यामध्ये बघा आता मी कोणतं पाणी यूज करणार आहे, हे एळवणी.
आमच्या सातारा भागामध्ये याला येळवणी म्हणतात. आता हे येळवणी कोणतं आहे, जी आपण डाळ शिजायला ठेवली होती त्याचं जे पाणी असतं तर हे मी साईडला काढून ठेवलं होतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये थोडीशी डाळ मी शिल्लक ठेवली होती, 1-2 चमचे, जास्त नाही ठेवायची, नाही तर तुमची आमटी घट्ट होऊ शकते. तर अशा पद्धतीने येळवणी आणि त्याचप्रमाणे थोडंसं पाणी, जो मसाला वगैरे आपण बारीक करून घेतला मिक्सरच्या भांड्यात, ते मिक्सरचं भांडं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित धुवून वगैरे घेऊन या ठिकाणी मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता किंवा मग थंड पाणी देखील ॲड करू शकता. सुरुवातीला अशा प्रकारचं दिसतं, त्यानंतर ज्यावेळेस ती आपण उकळण्यासाठी ठेवतो त्यावेळेस हळूहळू त्याच्यावरती तवंग यायला सुरुवात होते, लालसर असा कट यायला सुरुवात होते. तर चला आता आपण मीठ वगैरे ते टाकून घेतलेलंच आहे. तर अशा पद्धतीची ही भाजी आपली तयार आहे, म्हणजेच आपली आमटी तयार आहे. तुमच्याकडे जर का कोथिंबीर असेल तर ती देखील त्याच्यावरती तुम्हाला टाकून घ्यायची. खूप छान होते. त्याला उकळ वगैरे आता येण्यासाठी आपण काय करायचं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि फुल गॅस सोडायचा नाही. तुम्ही जर का चुलीवरती देखील आमटी ठेवणार असाल तर लक्षात ठेवा त्याला खूप जाळ घालायचा नाहीये, कारण काय होतं मग तो वरचा जो तवंग येतो ना तो सगळा निघून जातो आणि मग ती पांढरी अशी आमटी दिसायला लागते. बघा या ठिकाणी आपलं तेल देखील गरम झालं तर आपण भजी सोडून घेऊयात गरमागरम. भजी कशी कुरकुरीत खुसखुशीत होतील यासाठी देखील मी छान असा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवरती अपलोड देखील केलेला आहे. तर नक्कीच तो देखील तुम्ही जाऊन पहा, त्याची देखील लिंक मी तुम्हाला नक्कीच देते. तर बघा तिथं आपण भजी वगैरे सोडतोय तोपर्यंत आपली आमटी दुसऱ्या साईडला मी उकळण्यासाठी ठेवली आहे. आपल्याला त्याच्यावरती ॲक्च्युली झाकण ठेवायचं आहे. ती भजी टाकून घेते आणि नंतर मी आपल्या आमटीवरती झाकण ठेवणार आहे. छान अशी उकळ काढून घेणार आहे तिला 5 ते 10 मिनिटं, बारीक मीडियम फ्लेमवरती, बारीक गॅसवरती. तर अशा पद्धतीने आपली भजी वगैरे टाकून झालेत. आता ते हलवून घेते. तो पण तुम्ही दुसरीकडे बघा, तुम्ही बघू शकता मी झाकण कशा पद्धतीने ठेवले. पूर्णपणे असं झाकून नाही ठेवला, अर्धच असं नॉर्मल ओपन ठेवलेलं आहे, उघडं ठेवलेलं आहे, जेणेकरून आपली जी आमटी आहे ती ओतू जाणार नाही. आता त्याला उकळ कशी फुटली बघा, अशा पद्धतीने त्याला उकळ फुटते आणि जे तवंग होता तेलाचा तो साईडने तसाच आहे माझा, अजिबात कुठेही तो उडून गेलेला नाहीये. अशा पद्धतीने आपली आमटी रसरशीत झणझणीत सातारा भागातील जी आमटी असते त्या स्टाईलमध्ये आपली ही आमटी तयार आहे आणि ती पातळ आहे घट्ट आहे हे देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर चला आता आपण ताट तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता माझी पुरणपोळी, भात, त्यानंतर पापड वगैरे, त्यानंतर गुळवणी आमच्या साईडला म्हणतात, त्यामध्ये तूप वगैरे टाकून घेतले, साय आहे. तुम्ही पुरणपोळीवरती देखील तूप वगैरे टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी तयार आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा पद्धतीने होळीला त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला स्वयंपाक तयार करू शकता. थँक्यू.